मालेगावात नोटाबंदी विरोधात काँग्रेस आमदार आसिफ शेख यांनी अनोखं आंदोलन केलं। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यापासून आम्हाला खायला मिळत नाही असे फलक बकऱ्यांच्या गळ्यात घालत हे आंदोलन त्यांनी केलं। मात्र आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली। 2-2 दिवस बँकांबाहेर रांगा लावूनही पैसे मिळत नसल्याचा आरोप करत आमदार शेख यांनी हे आंदोलन केलं। ठिकठिकाणी नोटबंदीला विरोध होत असताना रत्नागिरीतल्या देवरुखमध्ये मात्र नोटबंदीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये सर्वसामान्यांसह सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी झाले होते। 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानं सर्वसामान्यांना त्रास होत असला तरी ही काळ्या पैशाविरोधातली मोहीम असून सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला पाहिजे असं मत रॅलीमध्ये व्यक्त करण्यात आलं। नोटबंदीनं हैराण झालेल्या मनमाडकरांच्या त्रासामध्ये आणखी भर पडली। सोमवारी दुपारपासून स्टेट बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यानं अनेकांना पैसे न घेताच माघारी जावं लागतंय। ग्रामीण भागातून आलेलं तसंच रत्नागिरीवाल्या लोकांना याचा मोठा फटका बसतोय। केवळ मनमाडच नव्हे तर जिल्ह्यातल्या स्टेट बँकेच्या अनेक शाखांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व्हर बंद पडल्यानं लोकांनी नाराजी व्यक्त केली। नोटबंदीचा परिणाम परभणीतल्या कापूस खरेदीवर दिसून येतोय। बाजारातल्या चलन तुटवड्यावर पर्याय म्हणून व्यापारी कापूस खरेदी करण्यासाठी व्यापारी चेकचा वापर करतायत। आतापर्यंत तब्बल 2500 क्विंटल कापसाची खरेदी चेकनं करण्यात आली आहे। माल विकला तर जातोय पण हातामध्ये पैसा येत नसल्यानं शेतकरी मात्र अडचणीत सापडले। चलन तुटवड्यामुळे गेल्या 12 दिवसांपासून बंद असलेला हिंगोलीतला मोंढा बाजार अखेर सुरू झालाय। शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी चेकद्वारे तसंच इंटरनेटद्वारे व्यवहार सुरू करायला परवानगी दिली आहे। बाजाराच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी गर्दी केली होती। गेल्या काही दिवसात विक्रीविना पडून राहिलेला सोयाबीनचाही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली। यवतमाळ जिल्ह्यातल्या नेरमध्ये हजारो पारधी बांधवांनी धडक मोर्चा काढून आपल्या मागण्या मांडल्या। जिल्ह्यातल्या अनेक भूमिहीन पारधी लोकांना सरकारकडून उपजीविकेसाठी शेती देण्यात यावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसंच शिकारीला परवानगी मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। 27 नोव्हेंबरला होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना मतदान करण्याकरता एकच बॅलेट मशीन असणार आहे। सुरुवातीला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी नावं असतील, त्यानंतर खाली जागा सोडून वेगळ्या रंगांनी दर्शवणारी नगरसेवकांची नावं असतील। राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी वर्ध्यामध्ये ही माहिती दिली। हिंगोली नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी सुनीता मुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या प्रचारासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांची हिंगोलीमध्ये सभा झाली। यावेळी शहरातून मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंगोली शहर बकाल करणाऱ्या विरोधकांना मतदान न करता शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातल्या राष्ट्रवादी आणि भाजपमधला संघर्ष उफाळलेला दिसून येतोय। निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हद्दपार केल्यानं संतप्त झालेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केलं। मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्याबाहेर धरणं आंदोलन केल्यानं संपूर्ण कागलमध्ये अघोषित बंदची स्थिती निर्माण झाली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय हेतूनं ही कारवाई केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे। लातूरमध्ये एका मोबाईल टॉवरला आग लागल्यानं औसा रस्ता भागात धुराचे चांगलंच लोट पसरले होते। विश्वामित्र हॉटेलच्या छतावर असलेल्या मोबाईल टॉवरनं काल संध्याकाळी अचानक पेट घेतला। रजारीच्या रस्त्यावर ही आग लागल्यानं बघ्यांनी एकच गर्दी केली होती। घटनेचं गांभीर्य ओळखत अग्निशामक दलाला बोलावण्यात आलं आणि आग आटोक्यात आली, पण ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समोर आलं नाही। हिंगोलीत गवताच्या पेंड्या नेणाऱ्या ट्रकला आग लागल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। शहरातल्या मुख्य रस्त्यावरून गवतानं भरलेला हा ट्रॅक्टर चालला होता। आग लागल्याचं लोकांनी पाहिलं। त्यानंतर चालकानं लोकांनी सांगितल्यानंतर ट्रॉली ट्रॅक्टरपासून वेगळी केली, पण काही क्षणातच सुक्या गवतानं पेट घेतला। त्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाला बोलावून ही आग आटोक्यात आणण्यात आली। प्रत्यक्षदर्शींच्या मते विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यानं ही आग लागली। गोंदियात वाघाची शिकार आणि कातळी विक्री प्रकरणी 22 जणांना वन विभागानं अटक केली आहे, ज्यात 2 डॉक्टरांना देखील समावेश आहे। वन विभागाच्या या कारवाईमुळे वाघ कातळीची तस्करी करणाऱ्यांचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरचीच्या कोकडेल गावामध्ये सुजाण सेतू कोरच्या या शेतकऱ्यानं गाईला खाल्लं म्हणून वाघाची शिकार केली आणि त्याचं कातडं विकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली। औरंगाबादच्या ऐतिहासिक किले अर्क भागामध्ये सभागृहाचं बांधकाम सुरू आहे। त्याचं खोदकाम करताना नहरे अंबरीचे अवशेष सापडले, मात्र मजुरांच्या ते लक्षात न आल्यानं त्याची तोडफोड करण्यात आली। औरंगजेबाचा किल्ला असलेल्या भागामध्ये मलिक अंबरनं बांधलेल्या नहरे अंबरीचं पाणी वळवण्यात आलं होतं। बांधकामाच्या निमित्तानं हा भाग पुन्हा उजेडात आला।
ऐतिहासिक अवशेष सापडल्यानं सध्या तिथलं काम थांबवण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळानं राष्ट्रपती पुरस्कार पटकावलाय. राज्याला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळतोय. पुरस्कारामुळे या विभागाचा उत्साह वाढला असून येत्या एका वर्षात दिव्यांगांनी केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष मॉल सुरू करण्यात येणार आहे. त्यातला पहिला मॉल नागपुरात सुरू होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर राजकुमार बडोले यांनी दिली. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातल्या विरुळ इथं आबाजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. भोसलेकालीन काळापासून वर्ध्यामध्ये आबाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. या निमित्तानं मंदिराकडून भव्य दिंडी स्पर्धा घेतली जाते. यंदाही मोठ्या प्रमाणामध्ये दिंडी पथकांनी सहभाग घेतला. या उत्सवानिमित्त गावामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं.